तर अल्टिमेट प्रश्न एवढाच पडतो की आपण आज काय करतोय. तुम्ही सगळ्यांनी खूप व्हिडिओज बघितले असणार आहे की म्हणजे त्याच्यात भरपूर मोटिवेशन असणार किंवा बरेच प्रकारचे व्हिडिओ आहेत बाई. तुमचे मॅनिफेस्ट पासून तुम्ही विचार करताय, लोक सगळी चांगलीच सांगत असतात. ठीक आहे, करणं आपल्या हातावर आहे. कळलं, आपण कधी काय केलं नाही म्हणजे व्हिडिओज बघितले 4-5, ठीक आहे, मोटिवेशन आल्यानंतर 15-20 मिनिटं आपण बसलो एका ठिकाणी, त्याचा विचार केला. तुम्ही तुमच्यासाठी चांगला विचार पण केलेला असतो. तेव्हा तुम्हाला माहित असतं की आज तुम्ही चुकताय की नाही चुकताय, की तुम्हाला हे करायला पाहिजे की करायला नको. इवन आता तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तरी पण तुम्हाला क्लिक होईल की खरंच मी तेव्हा काही चांगले व्हिडिओज बघितले आहेत जे तुमच्यासाठी खरंच चांगले होते, तुमच्या डिसिप्लिनसाठी चांगले होते, पण तुम्ही इग्नोर केलं ते, आणि ते नॉर्मल आहे. आजपर्यंत मी 20 वर्षात तर कधी शिकलो नाही की डिसिप्लिन काय असतं, कन्सिस्टन्सी काय असतं. मी जस्ट चाललंय. ह्याचं एकच उदाहरण आहे माझ्याकडे की गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मी यूट्यूब व्हिडिओ करणार होतो. मी तेव्हापासून सुरू करणार होतो आणि आज 2025 सप्टेंबर आहे. 1 वर्षापूर्वी समजा एका वर्षात 365 दिवसांमध्ये 200 व्हिडिओ तरी जरी मी टाकले असते तरी पण मे बी आज काहीतरी ग्रोथ असतं. जो आज माझा पहिला व्हिडिओ होता तेव्हा पहिले व्हिडिओ होणार होता. जे आज मी चुकणार आहे ते मी तेव्हा चुकलो असतो. म्हणजे 1 वर्ष माझं गेलं. हे मला एका वर्षानंतर कळत आहे. आणि 1 वर्ष खूप मोठा वेळ आहे प्रत्येकासाठी. कोणासाठी पण असं नाही की आज आणि कालचा विषय नाही, 1 वर्ष आहे ते. पण ठीक आहे, त्याचा जास्त रिग्रेट न घेता त्या म्हणजे कसं आहे, ती गोष्ट मी का नाही केली याचं सरळ उत्तर आहे की लेझीनेस, कंटाळा. मी कंटाळा केला त्या उठायला, मी कंटाळा केला तेव्हा यूट्यूब व्हिडिओज करायला. इवन मी माझ्या घरातल्यांना फोनसाठी मागे लागलेलो. माझ्याकडे रेडमीचा फोन होता तेव्हा, जिचा कॅमेरा काय खास नाही काय नाही, आणि मी घरात खूप मागे लागलेलो की मला आयफोन पाहिजे पाहिजे, आणि मला घरातले एका पॉईंटला देत नव्हते. पण मी कसं तरी करून तो घेतला. त्यांना मी सांगितलं की मी आयफोन घेतल्यावर मी हे करीन ते. मी खूप मोठी मोठी स्वप्न स्वतःलाही दाखवली आणि घरातल्यांनाही दाखवली. त्याचं फळ एकच भेटलं की 1 वर्ष झालं मी काहीच नाही केलं. ठीक आहे, एकदम थोडेफार कष्ट कधीतरी घेतले असतील की मधीच मला सकाळी जाग येते, मला थोडं मोटिवेशन येतं की हा मला आज करायचा आहे व्हिडिओ, मी केला. पण त्याला काय अर्थ आला का? कधीच नाही. यूट्यूबसाठी मी केलं का? कधीच नाही. जे मी करणार होतो ते मी नाही केलं. बाकी मी इंस्टाग्रामसाठी मध्ये मध्ये माझं एक हे पण आहे, पेज पण आहे, पण त्याला काही जास्त अर्थ नाही हे मलाही माहीत आहे. म्हणजे तो टाइमपास झाला माझा. 1 वर्ष जो होता तो टाइमपासमध्ये गेला. 1 वर्षानंतर आज मी पहिल्यांदा काहीतरी बोलतोय जे मला पटतंय, मला कळतंय. ह्याच्या आधी पण मला कळत होतं सगळं. मी पण खूप व्हिडिओज बघितले आहेत, एकदम मोठमोठे मोटिवेशनल स्पीकर असो, रियालिटी चेक असो, काय पण असो, सगळं बघून झालं. पण तेव्हा पण तेच व्हायचं, हा मी तो व्हिडिओ बघितला, मला ते भारी वाटलं, बस झालं. दुसऱ्या दिवशी परत तेच, सकाळी लेट उठणे, तिथून मग, आणि एकदा लेट झालं ना लाईफमध्ये की ते लेटच होत राहतं. तुम्हीच विचार करा ना, आज जर तुमचं वय माझ्यासारखं, जर मी 20 वयाचा आहे, तुमचं पण 20 वय आहे, आणि तुम्ही पण लहान असताना काहीतरी एक मोटिव्ह ठेवला असणार तुमच्या लाईफमध्ये की तुम्हाला ती गोष्ट तेव्हा करायची होती, मग ती अजून पण तुम्ही केली नाही, याचा एकच अर्थ आहे की कंटाळा. कंटाळा कॉमन आहे सगळीकडे, पण कंटाळा करून तुम्ही जर ती गोष्ट मिळवत असाल तर तुमच्यात काहीतरी गट्स आहेत. मला नाही माहिती, आता मी मगाचपासून, आता हा पण जो फोन आहे ना, मी फ्रंट कॅमेरावर शूट करतोय. मी कॅमेराकडे बघत नाही पण मी माझ्याकडे बघतोय. मला माहित नाही काय करायचंय, पण मला एवढं माहिती आहे की मला आता थांबायचं नाही. काहीतरी असो, सुरुवात तरी करेन, कुठून पण असो काहीतरी सुरुवात करेन. ॲटलिस्ट हा व्हिडिओ आता किती जणांपर्यंत पोहोचेल मला त्याची पण आयडिया नाही, कारण हा पहिला व्हिडिओ आहे माझा. ऑफकोर्स जे काय अल्गोरिदम वगैरे काही जे सायन्स असेल ते त्याच्या मागे, मला जे त्याचं एवढं काही नॉलेज नाही. पण जर 10 लोकांनी जरी बघितलं ना तरी मी एवढंच म्हणेन की त्या 10 लोकांनी आत्ता लगेच हा व्हिडिओ झाल्या झाल्या 2 मिनटं शांत राहावं, 2 मिनटं फक्त, आणि नुसता विचार करा की त्या 1 वर्षात, त्या 2 वर्षामध्ये तुम्ही काय काय चुकलाय, तुम्ही काय करायला पाहिजे होतं ते तुम्ही काय केलं नाही. तुम्ही जर काही गोष्टी केल्या असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, ॲटलिस्ट तुम्ही तेवढं तरी केलं. त्या 10 मधून 2 लोक तर अशी नक्कीच असणार ज्यांनी काहीच केलं नाही. 8 लोक काहीतरी थोडं, हा बाई 10 कामवती, 1 केलं, अर्ध केलं, काय असेल नसेल ते, त्याचा रिझल्ट आला नाही आला ती नंतरची गोष्ट. पण ती जी 2 लोक आहेत ना, त्यांनी ॲटलिस्ट ते करावं. आणि त्या 2 लोकांमध्ये मी होतो. जसं मी सांगितलं, गेल्या वर्षी बऱ्याच
जणांनी यूट्यूब वगैरे सुरू केलं, माझे काही मित्र पण आहेत त्यांनी पण सुरू केलेलं. ते आता कन्सिस्टंट राहणे नाही राहणे तो त्यांचा विषय आहे, पण ॲटलिस्ट आपण आपला लेझीनेस तरी आधी काढूया. आपल्या अंगात जो कम्फर्ट झोन भरलेला आहे तो थोडासा बाजूला करायला पाहिजे, आणि त्याला एक स्टेप आहे. त्याच स्टेपबद्दल, त्याच ग्रोथबद्दल मला तुम्हाला शेअर करायचं आहे. मी पण तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला 1 वर्षापूर्वी जी काही गोष्ट करायची असेल ती आत्ता नुसती विचार करा, ती कशी करायची आहे, काय करायची आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल. स्वतःहून आपल्याला कळतं, जेव्हा आपल्याला ती गोष्ट करायची असते तेव्हा आपण ती नक्कीच करतो. फक्त तुम्ही हा व्हिडिओ झाल्यावर 2 मिनटं शांत बसा, पाहिजे तर एक पेन, पेपर, नोट्स, डायरी काय असेल ते, आणि काय आहे ती गोष्ट, काय आहे जी तुम्हाला करायची, मग ती काही असो, नुसती लिहून काढा. त्याच्यावरची क्वेश्चन्स तुम्हाला पडतील. मी कसं करू, का करू, कशाला करू, त्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. वेळ लागेल, होत राहील, पण मिळतील. तेवढंच आधी करा. ऑलमोस्ट 6 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे, आणि मी पण ठरवलं की मी जे व्हिडिओज टाकीन, जे काय माझं निश असेल, निश म्हणण्यापेक्षा माझी इच्छा, भाई माझा सब्जेक्ट जो काय असेल तो मी 10 मिनिटाच्या आत कव्हर करणार, कारण टाईम प्रत्येकाला महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मला नाही वाटत की दिवसातून एक 15-20 मिनटं एका व्हिडिओसाठी देणं जास्त उपयोगाचं होईल. हां, कधीतरी ठीक आहे, तुम्ही बघताय वगैरे, पण 7-8 मिनटं खूप झाली. मी माझ्याबद्दल तुम्हाला बरंच काय काय आता सांगितलेलं आहे, आणि आय होप मी तुम्हालाही सांगून मी तुमच्यामध्येही प्रोग्रेस आणीन आणि माझ्यामध्ये पण आणीन, आणि आपण दोघे पण आपापल्या गोल्सला नक्कीच टच करू. तर मग मी खूप सांगितलं, उद्यापासून तुम्ही आणि मी, आपण दोघांनी मिळून एक गोल सेट करूया. ठीक आहे, काही असेल तो, कोणता पण असू दे, पण सुरुवात तर करायलाच पाहिजे. टाईम खूप चालला आहे आपला, लिमिटेड टाईम आहे आपल्याकडे. ठीक आहे, थँक्यू.